काळात कोणत्या प्रश्नाचं उत्तर चालू आहे? काय उत्तर आहे? सच्चित आनंद स्वरूप आत्मसद्रूप कशावरून आहे? बाकीच्या कशावर आहे? अरे आत्मसद्रूप कशावरून आहे? पुस्तकात लिहिलं ना. कोणी विचारलं तुम्हाला आत्मसद्रूप आहे कशावरून आहे सांगता आलं पाहिजे. त्याची निवृत्ती होत नाही. मग आत्मा केम स्वरूप आहे. त्याची निवृत्ती पाहिली ना कोणी पाहिली असं म्हणत त्याच्या निवृत्तीचं दर्शन करणारा दुसरा आत्मा मानावा लागेल. अनवस्थानाचा बाहेर प्रसंग येईल. एवढं मोठं विवरण झालं ना. सत्यत्वम बाधराहित्य ज्याचा कधी बाध होत नाही म्हणून त्याला सज समजतात. सत्य विचार पंचदशीमध्ये भरपूर आहे. 5 प्रकरणात विचार केलेला आहे. म्हणून त्याची निवृत्ती होत नाही म्हणून त्याला सद्रूप असं म्हणतात. चिद्रूप कशावरून आहे? प्रकाशक आहे. तो सर्वांचं प्रकाशन करतो म्हणून किती स्वरूप आहे. तुझे प्रकाशन होत असते कोणामुळे होत असते? हे पाहिजे ते प्रकाश आहे कोणाच्यामुळे कळाला? प्रकाशाचे प्रकाशन कोण करतो? अंधकाराचे किम स्वरूप आहे. प्रकाश स्वरूप आहे. ज्ञान स्वरूप आहे. आनंद स्वरूप काय आहे? प्रीतीचा विषय. सर्वांच्या प्रीतीचा विषय. बरोबर आहे की सर्वांच्या प्रतीचा विषय आहे म्हणतो. आता पुढे सांगायचं पद्धत आहे. हे सद्रूप चिद्रूप हे भिन्न आहे का? भिन्न आहे. कालवून गेला की जे स्वतः आहे तेच काय? जे चिद आहे तेच आनंद स्वरूप. आनंद स्वरूप म्हणून आत्मा केम स्वरूप आहे. सद्रूप चिद्रूप आणि क्रमाक्रमाने जाऊ. आता पुढे सांगायचं आत्मा ब्रह्मरूप आहे. आत्मा आत्मरूपाने जरी कळाला तरी तो ब्रह्मरूप रूपाने कळावा लागतो. एखाद्या माणसाचा परिचय करून द्यायचा असलेला आपल्याला त्याचं सगळं यथार्थ वर्णन करावं लागतं. तरी पण एखादा महाराज काही विद्यार्थी घेऊन जातो. मग ते ज्याचं कीर्तन असते त्याला जेवढा मान असतो त्या नेलेल्या पोराला काही नसते. मग परिचय करून द्यावा लागतो. हा जो विद्यार्थी आमच्या सोबत आला ज्ञानेश्वरी कंठ आहे. मग वागण्याची क्रिया काय होते? बदलते. काय आमच्या सोबत आलेला विद्यार्थी हा संगीत विशारद आहे. तुझा आत्मा केम स्वरूप आहे? ब्रह्मरूप आहे. आत्मा ब्रह्मरूपाने कळावा लागत असतो. अच्छा ब्रह्म शब्दाच्या अर्थावरून आत्मा ब्रह्मरूपच आहे. ब्रह्म शब्दाचा अर्थ व्यापक असा आहे. देशाने ज्याचा अंत होत नाही. देशाने ज्याचा अंत होत नाही त्यास व्यापक म्हणतात. आत्मा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे ना? तर आता पाहिलं ना. आत्मा परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? मी इतकं सांगायला काय पाच बसायचं अर्थात काय ऐकलं तुम्ही? ब्रह्माही कसं आहे? व्यापक. आत्माही कसं आहे? व्यापक. आत्मा व्यापक नाही मानला तर काय अडचणी येतात पुढे सांगतात बघा. ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला तर त्याचा देशाने अंत होणारच. म्हणजे ज्या ठिकाणी ब्रह्म आहे त्या ठिकाणी आत्मा नाही असे होईल.
जर त्याला आणखी व्यापक जर मानला नाही तर परिच्छिन्न होईल. मग जिथे ब्रह्म आहे तिथे आत्मा नाही असं, तिथे आत्म्याचा अभाव होईल. परम व्यापक नाही ना. मग का होईल? देशाने अंत होईल, कालाने अंत होईल. जी वस्तू व्यापक नसते ती देशाने त्या देशामध्येच असते. सर्व देशामध्ये जी असते तिला व्यापक असं म्हणतात. हे बस सूर्याचा प्रकाश परिच्छिन्न आहे का व्यापक आहे? व्यापक आहे का नाही? अमेरिकेतला सूर्य वेगळा आहे, भारतातला सूर्य वेगळा आहे. अजून सूर्य किती आहे? सूर्य किती आहे? चंद्र किती आहे? 10-5 आहेत का? जाऊ द्या. मग सूर्य एक जेव्हा त्याचा सूर्य परिच्छिन्न असून त्याचा प्रकाश कसा आहे? मग सूर्य उदयाला आला म्हणजे तुला भूगोलशास्त्र वेगळं बरं. सर्वच ठिकाणी प्रकाश पडत नाही, प्रत्येक गोल फिरत असते. पृथ्वीच्या समोर जो भाग येत असतो जो प्रकाश रूप असतो, पाठीमागे अंधार असतो, त्याला रात्र म्हणायचं. आपल्याला दिवस आहे तो अमेरिकेला रात्र आहे, आणि अमेरिकेला दिवस आहे तो आपल्याला काय? पृथ्वी काय होत असते अशी फिरत असते बाहेर. भूगोलशास्त्र म्हणतात, खगोलशास्त्र असं म्हणतात, त्याच्यामध्ये तेव्हा आत्मा जर परिच्छिन्न मानला तर देशाने अंत होईल, कालाने अंत होईल, अनित्य होईल तो. आणि जो जो पदार्थ अनित्य असतो तो जड स्वरूप असतो. मग ज्याचा देशाने अंत असतो त्याचा कालानेही अंत होतो असा नियम आहे. तसा कालाने आत्म्याचाही अंत होईल. ज्याचा अंत होतो त्यास अनित्य म्हणतात. नित्य अनित्य विवेक तुमच्या गीतेमध्ये आहे ना, नासतो विद्यते भाव उभयोरपि दृष्टवंतस्तु नासतो विद्यते भाव. असत पदार्थाचा कुठला भाव असतो का? वन्यपुत्र कोणी पाहिलेला आहे का? आणि एखादा माणूस म्हटलं मी वन्यपुत्र काय केलेला आहे, पाहिलेला आहे, त्याचं डोकं फिरलेलं आहे. अरे वन्य म्हणायचं पुन्हा काय म्हणायचं? एका ठिकाणी आई वन्य आहे, तो मुलगा कसा मुलगा असेल तर वन्य कधी? 2 धर्म एका ठिकाणी. एखादा विद्यार्थी म्हणायला लागला मी 5ही झालो, नापासही झालो. तू 5 तरी म्हणणार तर काय? मग एखादा माणूस म्हणला मी जिवंत आहे, त्याला आहे तर बोलतो कसा बोलतो तो आत्मा किम स्वरूप. म्हणून आत्मा ब्रह्माहून भिन्न मानता येत नाही. पुढे आत्म्याचा अंत केव्हाही होत नाही असे आत्म्याच्या सद्रूप प्रतिपादनात दाखविले आहे. सद्रूप सांगितलं का नाही? आत्म्याचा कुठं अंत होत असतो का? न जायते म्हणजे न मर्याते म्हणजे तो उत्पन्न होत नाही आणि काय होत नाही का? जो उत्पन्न होतो उपजते. आपण उत्पन्न झालेला मग कायमचे नाव राहणार आहोत. शरीराबरोबर आत्मा उत्पन्न होत नाही, शरीराच्या नाशाबरोबर आत्मा काय होत नाही. आत्मा जसाच्या तसा. म्हणून आत्मा ब्रह्माहून भिन्न म्हणणे योग्य नाही. तसेच आत्म्याहून ब्रह्म भिन्न मानले तर ते अनात्मा होईल. म्हणून आत्मा ब्रह्माहून भिन्न मानता येत नाही. ब्रह्माहून आत्मा भिन्न मानला तर तो परिच्छिन्न होईल, तो अनित्य होईल. देशाने कालाने त्याचा अंत होईल. आणि ज्याचा देशाने कालाने अंत होत असतो तो जड स्वरूप असतो, चिद्रूप असू शकत नाही. म्हणून आत्मा काय नाही, ब्रह्माहून भिन्न नाही. ब्रह्मरूप आत्मा आहे. वेदांत आत्मविचार म्हणतात. गीतेमध्ये कोणता विचार आहे? भाजी कशी करावी याचा विचार आहे. कशाचा विचार आहे? आत्मविचार आहे.
आत्मविचाराला सुरुवात दुसऱ्या अध्यायापासून झाली. 11 प्रकार नाचत हो विद्यार्थी भाव नाही झाले अशोक तिथून आत्मविचाराला काय केले सुरुवात केली. वाचा पुढे. घटादी अनात्म पदार्थ जड आहेत म्हणून आत्म्याहून भिन्न मानलेले ब्रह्मही जड होईल. हे पाहता, आत्मा ब्रह्मरूप नाही मानला तर देशाने काळाने त्याचा अंत होईल. आत्मा जड स्वरूप होईल. बरं, ब्रह्म आत्मरूप नाही मानलं कोण? ब्रह्म जर आत्मरूप नाही मानलं तर काय ब्रह्म आत्मा कसं आहे सद्रूप पुढे पुढे मग आत्मा ब्रह्म जर आत्मा नाही तर ब्रह्म काय होईल? जड होईल. ब्रह्म आत्मरूप नाही मानलं तर ब्रह्म जड होईल आणि आत्मा ब्रह्मरूप नाही मानलं तर आत्मा जड स्वरूप होईल. जड जडाचं प्रकाशन करू शकाल म्हणून आत्मा ब्रह्म भिन्न नाही, ब्रह्म कोण भिन्न नाही. याकरिता आत्म्याहून ब्रह्म किंवा ब्रह्माहून आत्मा भिन्न नाही, ब्रह्मरूपच आहे. एकच चैतन्य सर्व प्रपंचाचे आणि प्रपंच कारण मायेचे अधिष्ठान आहे म्हणून ब्रह्म म्हणतात. ब्रह्म का म्हणायचं? सगळ्याचं अधिष्ठान कोण आहे? सगळ्याचं अधिष्ठान कोण आहे? सगळ्याचा लय झाल्यानंतर काय शिल्लक राहते? शून्य का? शून्य शिल्लक राहत असेल तर मग सगळं सगळं बाद होईल. काय होईल? शून्य म्हणजे काही नाही. त्याला काय म्हणतात? 4तून 4 वजा केल्यावर काय शिल्लक राहते? एका पोराने लिहिलंच नाही. तोंडी परीक्षा होती. विद्यार्थ्याला परीक्षकाने विचारलं 5तून 5 गेल्यानंतर काय शिल्लक राहते? पाठीवर लिहायचे. कोणी 3 लिहिले, कोणी 10 लिहिले, कोणी काय लिहिले. 5तून 5 गेल्यानंतर बघा शून्य राहिलं. मग परीक्षकाने पाट्या तपासल्या, एका पोराने काहीच लिहिलं नाही. त्याला विचारलं म्हणलं तुला समजलं नाही का? समजलं म्हणलं मग लिहिलं का नाही? काहीच शिल्लक राहिलं नाही. लिहायचं काय? जाऊ द्या. सगळं कोणीतरी अधिष्ठान मान काय करावं लागते माना. मसत कार्यवाद होईल. काही नसताना जगताची काय होते उत्पत्ती. कोणत्याही कार्याला कारणाची काय असते? घट पाहिजे असेल तर अगोदर काय पाहिजे? नाही का? कारणाची कार्याला काय असते? आवश्यकता असते. एखाद्या आचार्याला पदार्थाची नावं सांगितली, पदार्थ करावं, तो म्हणत असतो बरं आहे श्रीखंड नामकन तप करू जा की म्हटलं श्रीखंड करायचं तर अगोदर दूध आणि साखर काय करा? म्हणलं तुम्ही आचार्य झाले दूध आणि साखर पाहिजे. किती विचार आचार्य असला तरी कारणाशिवाय कार्य करता येत नाही. पुढे अविद्या आणि व्यष्टी देहादिकांचे अधिष्ठान आहे म्हणून त्या ब्रह्मासच आत्मा म्हणतात. तत्पद लक्षास ब्रह्म म्हणतात. तोंपद लक्षास आत्मा म्हणतात. तुम्हाला बरं का? संपद लक्ष कोण आहे? पहिला तरंग दुसरा तरंग होऊन गेला. तत्व पदार्थाचा विचार करते मी सांगितलं मी मला. तत्पदाचं लक्ष कोण आहे? आणि संपदाचं लक्ष कोण आहे? कुठस्थ आत्मा त्याचा. आपल्याला जास्त परिचय शब्द आत्मा आहे. कुठस्थ एखाद्या वेळेला समजायचं. आत्मा म्हटलं तर झटकन कळत असते. कुठस्थ म्हटलं कुठलं कुठस्थ. म्हणून संपदाचं लक्ष कोण आहे? आत्मा. आणि तत्पदाचं लक्ष कोण आहे? ब्रह्म आहे. तत्पद समजते का नाही? तत्पद हे कोणाचं वाचक आहे? सांगा की चुकलं तर चुकलं काय? तत्पद हे तत्पदाचं वाच्य ईश्वर आहे. संपदाचं वाच्य जीव आहे.
वाच्याचा काय होत नाही, अभेद होत नाही. मग कोणाचा अभेद होतो? लक्षाचा काय होतो? तत्पदाचं लक्ष कोण आहे? ब्रह्म. संपदाचं लक्ष कोण आहे? आत्मा. आत्मा किम स्वरूप आहे? लक्षाचं काय आहे? ऐक्य. वाच्यार्थाचं काय नाही, म्हणून आत्मा किम स्वरूप आहे? ब्रह्म. ईश्वर साक्षी तत्पदाचे लक्ष आहे आणि जीव साक्षी त्वमपदाचे लक्ष आहे. व्यष्टी आणि समष्टी संघातोपही चैतन्य जीवेश्वर साक्षी आहे. हे पहा, बिना अधिष्ठानाशिवाय ब्रह्म होऊ शकत नाही. दोरीच नाही, सर्प भासेल का मग सर्पाची हे लावण्याकरता अगोदर काय लावावं लागतं? दोरी. मग दोरी कोण झाली? अधिष्ठान झाले ना. सर्प कोण झाला? अध्यस्त झाला. अधिष्ठान ज्ञान आणि अध्यस्त पदार्थाचे काय होते? दोरीच्या ज्ञान आणि सर्पाचे काय होते? त्याचं ब्रह्माच्या ज्ञान आणि जगताचे काय होते? निवृत्ती होते. जगत असत आहे आणि ब्रह्म कसं आहे? सत आहे. ना सत्व विद्यते. असत पदार्थाचं अस्तित्व सिद्ध होत नाही. मग कोणत्या पदार्थाचं अस्तित्व सिद्ध होते? जे सद्रूप आहे त्याचा. आत्मा किम स्वरूप आहे? सद्रूप आहे. या जगताला अधिष्ठान कोण आहे? पाणीच नाही तर तरंग आला कुठून? ज्या अर्थी तरंग आहे तो त्या अर्थी काय असलं पाहिजे? ज्वारी दळली तर तेल निघत असते का? शेंगदाणा घाण्यात टाकला तर जाऊ दे, आपलं प्रवांतर विषय ते पृथ्वीचा. विशिष्ट जीवेश्वरांची एकता घडत नसली तरी जीव साक्षीचा आणि ईश्वर साक्षीचा उपाधी भेदामुळे भेद आहे. भेद का वाटतं माणसाला? उपाधी भेद. आत्मा एकच आहे घेऊन सर्वाचा. भेद का वाटलं? तर मला वेळ ना गुरुच्या लक्षणामध्ये सांगितलं ना, सगळे भेद काय केले पाहिजे? जीवाजीवाचा भेद आहे का नाही? जीवाजीवाचा भेद आहे का आत्म्याचा भेद आहे? सर्वांच्या शरीरामध्ये असलेले भिन्न भिन्न आहे का एकच आहे? सर्व गटे राम. मग भिन्न का वाटतात? ते उपाधीमुळे. कशामुळे? शरीरामध्ये भेद आहे. कशामध्ये? आणि शरीराचा अधिष्ठान सरात्मक ते एकच आहे. भेदाला कारण उपाधी आहे. कोण आहे? ते स्वरूपाने एकच आहेत. जसा घटाकाश आणि मठाकाश यांचा उपाधी भेदा वाचून स्वरूपात भेद नाही. घटाकाश आणि मठाकाश आहे. अभेद कोणाचा आहे? मग आकाशाचा काय अभेद आहे की? आणि घटाचा आणि मठाचा काय? घट म्हणजे मठ नव्हे, मठ म्हणजे दोची उपाधी भिन्न भिन्न आहे. पण उपाधी ज्याला म्हणत असतात ते आकाश किती आहे? एक आहे. आकाशामध्ये भेद निर्माण करण्याकरता दुसरा आकाश पाहिजे. मग सजातीय भेद पडेल. एकाच वस्तूमध्ये बरं का सजातीय विजातीय भेद होत नसतो. वेदांत शास्त्रामध्ये ब्रह्म हे अज्ञातवाद आहे. मग त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे काही नाही भेद नाही. जगत संगती करता भेद आहे. तसा आत्मा आणि ब्रह्म यांचा व्यष्टी समष्टी उपाधी भेदा वाचून भेद नाही. ब्रह्म आणि आत्मा एकच वस्तू आहे. हे पहा, उपाधीमुळे आणखी ईश्वराची उपाधी कोण आहे? माया आहे. जीवाची उपाधी कोण आहे? मग अंतःकरण आहे. अविद्या म्हणतात त्याला. पंचदशीमुळे कळलं. माया उपाधी ईश्वरा, अविद्या उपाधी जीवा
अविद्येची उपाधी लागली त्याला जीव असं म्हणायचं. मायाचे दोन प्रकार, एकच माया आहे, पण तिला अविद्या का म्हणायचं आणि माया का म्हणायचं नाही ते दाखवते म्हणून तिला काय म्हणायचं माया. अविद्या काय म्हणायचं ब्रह्मज्ञान आणि नाश पावते म्हणून काय म्हणायचं अविद्या. नविद्या वेगळी नाही, माया वेगळी नाही, नावं दोन एक आहेत. एका माणसाला नाही का भाऊसाहेब म्हणतात, मला रामाई म्हणतात. जाऊ दे. चांगला प्रश्न आहे. आणि एखाद्याने विचारलं तुम्हाला काय आत्मा ब्रह्मरूप कशावर आहे सांगताना पाहिजे. ब्रह्म म्हणजे व्यापक. मग आत्मा हे सुद्धा ब्रह्मरूप म्हटल्यानंतर परिच्छिन्न राहील का व्यापक राहील. आणि व्यापक जर आत्मा नाही मानला तर तो काय होईल. जिथे ब्रह्म आहे तिथे काय नाही. ब्रह्म हे कसं आहे चित स्वरूप आहे. मग आत्मा कसा जड स्वरूप आहे. बरं आत्मा ब्रह्म आत्मरूप नाही मानला. कोण आत्मरूप? ब्रह्म जर आत्मरूप नाही मानलं तर आत्मा कसा आहे सद्रूप चिद्रूप आणि ब्रह्म सुद्धा काय होईल जड स्वरूप आहे. म्हणून आत्मा ब्रह्मरूप आहे. ब्रह्म किम स्वरूप आहे आत्मरूप आहे. दोघांमध्ये काय नाही, कोणत्याही प्रकारे काय नाही, भेद नाही, एकच आहे. त्याला संपदवाच्य आणि तत्पदवाच्य समजणार. संपदवाच्य लक्ष कोण आहे आत्मा आणि तत्पदवाच्य लक्ष कोण आहे ब्रह्म. आत्मा किम स्वरूप आहे ब्रह्मरूप. आत्मा जन्मरहित आहे. तो ब्रह्मरूप आत्मा जन्मरहित आहे. आत्म्याचा जन्म मानला तर तो अनित्य होईल. शुभ कर्मे करून उत्तम लोकाची प्राप्ती होईल असे मानणारास आत्मा अनित्य मानता येणार नाही. आत्मा जन्मरहित आहे. उपाधीचा जन्म असतो. आपल्या शरीरामध्ये शरीराचा जन्म आहे. आत्मा कसा आहे शरीराबरोबर आत्मा जन्मत असतो का. शरीराबरोबर आत्मा काय होत नाही, नाश पावत नाही. शरीराचा जन्म आहे, शरीराचा काय आहे नाश आहे. की मला केलेला गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंताने हेच सांगितलेलं आहे. म्हणजे अर्जुना तो कोणाला मारणार शरीरामध्ये असलेला आत्मा कुठं बाणाने मारला जात असतो नाही का. आपण थापड मारली एखाद्या वाटले उपाधीला लागेल. हा कशाला कुठं थापड लागत असते का. क्रिकेटमध्ये माणसं असतात ना रोजा चेंडू करीत जातात. थापड कोणाला लागते चेंडूला लागते का कशाला लागते. क्रिकेट नसतं काय. जर जायचं असेल काढण्याकरता जाऊ दे. कशा करता सांगितलं जेव्हा आत्मा जर आणखी ब्रह्मरूप मानला नाही तर तो काय होईल मग परिच्छिन्न होईल. जो जे परिच्छिन्न असते ते अनित्य असते. जे अनित्य असते ते जड स्वरूप असते. अनित्याचा जो विचार गीतेमध्ये 9वा अध्याय आणि 15व्या अध्यायामध्ये केला. 9व्या अध्यायामध्ये कुठे आहे शेवटच्या श्लोकामध्ये अनित्यम किम पण ब्राह्मणा पुण्या भक्ताराजता अनित्यम सुखम लोकम. जगत कसं आहे अनित्यम सुखम लोकम एवं प्राप्ती भेदच 15व्या अध्यायामध्ये कुठे आहे नरूपमस्य उपलब्ध अनित्य समजलं. त्याचं उदाहरण विधारण समजलं लागतं.
एका ग्रस्ताच्याकडे काहीतरी जीव घेणा प्रकार होता. मग आणखी एखाद्या वारकऱ्याला आमंत्रण दिलं, वारकरी जेवायला आला. पण त्या खिरेमध्ये काय होतं मग? विष होतं. की कशावर माशी बसेल ना त्याच्यावरती. माशी दूषित असेल ना तिथं माशी काय होत नाही. दुसऱ्याच्या लाडूवरती माशी बसते, आपल्यावर बसत नाही. ज्या अर्थी बसत नाही त्या अर्थी त्याच्यात काय असलं पाहिजे. प्रत्येक पाण्याला बुद्धी आहे. एका साखरेचा खडा जर असला तर मग कोणाकडे जात असते? दगडाकडे. याच्यावरून त्यांना काय ज्ञान आहे ना. जीवात्मा दशा म्हटल्यानंतर ज्ञानाशिवाय जीवात्मा नसतात. माशीला सुद्धा काय आहे, पण माशी बसलेली असं सगळं उडून जात असते. आपण प्रवास करत असतो, रस्त्यामध्ये कोण बसलेलं असते? कुत्रं बसलेलं असते. बरोबर त्याचा कार येऊन राहिलेली आहे कळाल्यावर कुत्रं गावत असतात बाजूला. तर अक्कल आहे का? जगण्या इतकं ज्ञान सर्वांना आहे. उद्धार होण्या इतकं ज्ञान माणसाला आहे. खाण्या इतकं ज्ञान आहे म्हणतात. माणसं मनुष्य देहाचं कल्याण का करू देत नाही? त्याला पोचण्याचं कार्य करतात. कशाचं? पण त्याच्यापासून उद्धार होत असतो. जन्म आलो त्याची नाही का नाही. जगणं कशा करतात? त्याचे फळ झाले साजे. त्याचं फळ आहे ना, देणे तू जोडसी. जाऊ द्या. तुम्ही सांभाळले संती भय निरस हे करते. बरोबर आहे. म्हणून आपल्याला काय नाही, जन्म नाही. जन्म कशामुळे? याच्यामुळे प्रतिथीला लिंग देह मिळते. जन्म याचा अर्थ आहे शरीराकडून जात नसते. शरीरामध्ये असलेला जो लिंग देह तो निघून जात असतो. स्थूल देह पुढे पडतो, इथेच पडतो. लिंग देह काय होत असतो? या देहातून त्या देहातून उत्क्रामंतम बापरी विमळानार पश्यंती पश्यंती. पुन्हा या देहातून त्या देहात, त्या देहातून त्या देहात. किती जन्म झाला तर कोणता जन्म मिळेल हे काही सांगता येत नाही. एवढा मोठा जड वरदराजा पुढे गेला. सगळे पापाचे पुण्याचे फल असते. मनुष्य देह पाप आणि पुण्याचे समान असते, तेव्हा मनुष्य देह मिळाला. मनुष्य देह मिळणे आपल्या हातात आहे का? मिळालं हे आपलं भाग्य आहे. बहुता जन्माधी बहुता दिसा आहे फेरा नगरा. म्हटलं काहीतरी त्याचा उपयोग करून घ्या. जाऊ द्या. म्हणून जन्म जो आहे तो कुणाचा आहे? आत्म्याचा आहे, लिंग देहाचा आहे. नाशय कोणाचा होत असतो? शरीराचा. लिंग देहाचा तसाच या देहातून त्या देहातून त्या देहातून त्या देहात. लिंग देह आणि आत्मा कसा आहे? भिन्न स्वरूपाचा आहे. तो कोणत्याच देहाचा प्रतियोगी होऊ शकत नाही. स्थूल, सूक्ष्म आणि हा देह. याला काय म्हणायचं? स्थूल देह. याच्यात जो चलन वलन करतो, प्राण, इंद्रिय वगैरे, कोणता देह? त्याला सूक्ष्म देह असं म्हणतात. दिसत नाही पण, म्हणून तर त्याला सूक्ष्म देह म्हणायचं. निलिंग लिंग देह म्हणतात. आणि या सर्व ज्या ठिकाणी राहते त्याला काय म्हणायचं? कारण देह. आनंदमय कोश कोणता देह? कारण देह. बुद्धिमय कोश त्याच्यात 3 येत असतात. जाऊ द्या. तेव्हा आपल्याला जन्म मानता येत नाही पुढे. कारण शरीर नाशाबरोबर आत्म्याचा नाश मानला तर परलोकी जाणार कोण?
मग शुभकर्मांचे कष्ट करा का? कशाला करायचे? जर कायमचाच आपण नष्ट होत असतो असली संपत्ती नास्तिक लोकांची संपत्ती आहे. शरीर म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजे शरीर. एकदा शरीर संपलं की हेच मुक्ती. मरण हेच मुक्ती. कोणाचं मुक्त आहे? पण नास्तिक लोकांचं मत आहे असुरी संपत्ती. शरीर म्हणजेच आत्मा, आत्मा म्हणजे शरीर. शरीर पडलं, आत्म्याचा काय झाला? नाश झाला. हीच मुक्ती. त्यांच्या ह्याच्यामध्ये पुनर्जन्म, पूर्वजन्म वगैरे मानत नाही. असुरी संपत्ती. दंभो दर्पो विमानस्य, तिला कोणती संपत्ती मानत नाही. ईश्वर मानत नाही. असत्यम प्रतिष्ठन्ते. वीणा आणखी ईश्वराशिवाय हे जगत चालते. कोणाचं मत आहे? सगळं असत्यम अशुकम लोकम जीवम प्राप्ती भजस्वमा. आत्म्याचा जन्म शरीराबरोबर जर आत्मा मरते तर शुभकर्म कशाला करायचा? कर्माचा भोग केल्या वाचून तर कर्म कधी नष्ट होत नाही. पुढे आहे किंवा आणि जर आत्मा उत्पत्ती विनाशवान म्हणावा तर वर्तमान काली सुखदुःखाचा भोग पूर्वजन्माच्या कोणत्याही कर्मा वाचून होतो असे म्हणावे लागेल. त्याला कृताभ्यागम समजल. हे कृतप्रणाल. अकृताभ्यागम म्हणजे आपल्याला आता हल्ली जे काही भोग होतो, भोगामध्ये समता आहे का विषमता आहे? विषमता आहे की कोणाला सुख आहे, कोणाला दुःख आहे. कोणाला दुःख नावाची वस्तूच माहिती नाही. एखाद्याला सुख नावाची काय नाही वस्तू राहत नाही. म्हणून भोगामध्ये समता आहे का विषमता आहे? सगळी काय करे व्यवहारामध्ये दिसते समता दिसते का? जाऊ दे. आपलं कोणाला राहायला 2-2, 3-3 मजले घर आहे. एखाद्याला झोपडी सुद्धा नाही. समता आहे का विषमता आहे? बरं आपलं आनंदाची गोष्ट आपण राहतो. मग समता कशामध्ये आहे? आत्मस्वरूपामध्ये. सगळ्यांचा आत्मा कसा आहे? विद्या विनय संपन्न आहे. शनीच्या स्वभावाचं पण मग विषमता म्हणजे प्रत्येकाचं दुःख सारखं आहे काय का? लग्न झालं जरी एखाद्या माणसाला तरी मुलगा होतच नाही. समता आहे का विषमता आहे? एखादा बरं का धारा लागत समता आली. सुखदुःखाच्या भोगामध्ये काय विषमता आहे? एखादा पण त्या गरीबाच्या पोराला सांगितलं म्हणणार चाल बासुंदीचं जेवण आहे. तुमचं बासुंदी म्हणजे काय? त्याला काय? त्याला दूधही माहिती आहे काही माहिती नाही. जाऊ द्या. मग यावरून काय होते? सुखदुःखाच्या भोगामध्ये जर विषमता येते आली कुठून? एक सुखी आणि एक पूर्वजन्म काय केला पाहिजे? पूर्वजन्मातली फलं आपल्याला या जन्मामध्ये मिळतात. एखाद्या माणसाने काही कर्म केलं नाही बघा, घरातली श्रीमंती असते, 200 एकर जमीन आहे किती, आणि एकच मुलगा आहे की किती, वाटणी होण्याचं काही नाही. बरं त्याच्या मामाला सुद्धा मुलगाच नाही, काय नाही, त्याची 200 एकर जमीन कोणाची? म्हणणं करतो नाही पैसा प्राप्त होतो. या जन्मातलं फल आहे का मागच्या जन्मातलं? मग जे काही पुण्य करतो त्याचं फल कोणत्या जन्मात होतं? आज आपण दान दिलं, आज फल मिळते का? मिळाल्या वाचून राहते का? मग पुन्हा जन्म काय केला पाहिजे? मानलाच पाहिजे. सुखदुःखाची संगती लावण्याकरता कोणता जन्म मानला पाहिजे? ते आहे ना, बाईचं एक पोर आपलं, त्याला त्वचेचा रोग झाला. डॉक्टरने सांगितलं, म्हणलं काय हे करत असतो? म्हणजे मला गुळावर याची फार आवड आहे. म्हणलं गुळाचा काय परिणाम आहे? त्वचेचा रोग आहे.
मला गुळखाना काय करून नाही सोडून द्या. बरं गुळखाना सोडून दिला तरी पतीचा रोग का होईना जाईना. पुन्हा आली बाई मला लागलं. म्हणले बा गुळखाना सोडून दिलेला आहे तरी पतीचा रोग काय होत नाही. माझा रोग गेला पाहिजे. तर म्हणलं या जन्मातलं फळ नाही. कोणत्या जन्मातलं आहे? मागच्या जन्मात गुळ खाल्ला. त्याचा परिणाम काय आहे? मागचा जन्म काय केला पाहिजे. आपल्याला आपण जे काही मागच्या जन्मामध्ये फलं केली त्याचे फलं काय करावं लागतं बा. चुकत नसतं. केलेलं कर्म काय होत नाही. फळ दिल्याशिवाय ते नष्ट होऊ शकत नाही. त्याला कृतप्रणाश म्हणतात. अच्छा. यासच अकृताभ्यागम असे म्हणतात. आणि या जन्मी केलेल्या कर्माचा भोग दिल्या वाचून नाश होतो असे म्हणावे लागेल. हे पहा, आपण जे कर्म केलं नाही इथं जरी भोग मिळाला नाही, इथं शासन करत असते सरकार. एखाद्या माणसाने चोरी केली तर तो जर उघड झाली तर शासन त्याला काय करते? शिक्षा करते की नाही? चोरी करणारा नंबर त्याच्या काय पोलीस का त्याच्या तोंडावर हात करते का? काय चांगलं काम केलं तर जेलमध्ये येते. आणि जोपर्यंत मी चोरी केली म्हणत नाही तोपर्यंत 2-4 चौक कडे काय करते. मग शासन काय करतं सगळं? बरं एखाद्या माणसाने चोरी केली पण तिथे उघडच नाही झाली, काही नाही झाली, तरी ते त्याला भोगावंच लागतं. इथे जरी भोग त्याला प्राप्त झाला नाही तरी पुढच्या जन्मामध्ये भोग प्राप्त झाल्याशिवाय केलेलं कर्म हे भोग दिल्याशिवाय नष्ट होऊ शकत. या जन्मात नाही तर कोणत्या जन्मात? दुसऱ्या जन्मात. तो काय म्हणे पापे नियती योगात याच्याकडे. म्हणून पुनर्जन्म काय केला पाहिजे? त्याशिवाय याची संगती लागू शकत नाही. पुढे यासच कृतप्रणाश म्हणतात. या अकृताभ्यागम व कृतप्रणाश या दोषामुळे आत्म्यास उत्पत्ती विनाश म्हणता येत नाही. दोन दोष असतात. आत्म्याला जर जन्म मानला तर कृताभ्यागम आणि कृतप्रणाश. या जन्मामध्ये आपण जे काही बघतो, जर आपण मागच्या जन्मामध्ये वाईट कर्म केलं नसते इथे जन्माचा प्रश्न नाही. या जन्मामध्ये आपण जे काही बघत असतो, काहीतरी कर्म केलंच नाही तर हे रोगाला कुठं. म्हणजे काही न करताना जर येत असेल त्याला कृतभ्यागम म्हणतात. आणि आपण जे कर्म केलेलं आहे ते भोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही. भोग दिल्याशिवाय नष्ट होते तर कृतनाश नावाचा काय येतो? अकृताभ्यागमाने कृतपणास सिद्ध होईल. आत्म्याला काय केलं पाहिजे? जन्म मानता येत नाही. मग जन्म कशामुळे? उपाधीमुळे. उपाधी नष्ट होते आणि पुन्हा काय होते? गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामध्ये हा घोड वासांशी जीर्ण आली नवाने प्रश्न आहे. मग कपडे फेरत असतो का देह फेरतो? कपडे फेरत असतो. कपडे म्हणजे शरीर फेरतो. आणि शरीरामध्ये असलेला आत्मा किती असतो? तो अविनाश स्वरूपाचा आहे. म्हटलं भगवंताने सांगितलं तुला शोक करण्याचं काय नाही. शरीराबरोबर आत्मे मरत नाही. आत्मा जसाच्या तुझी दृष्टिकोनावर शरीरावर आहे म्हणून तुला शोक झालेला आहे. जर कदाचित मेलेचे हातो वा प्राप्ती मध्ये नाहीसे होतील का? क्षत्रिय म्हणून जर देशाकरता मेला तर फुकट गेला का कारणीला का? मग तर सैनिक लढत असते की हातो वा प्राप्ती जितवा भोक्षसे. म्हणून आत्म्याला जन्म आणि मृत्यू मानता येत नाही. आत्मा किम स्वरूप आहे? अविनाश स्वरूप आहे. चाललेले का? आणि जर आत्म्याला जन्म आणि मृत्यू मानला तर कृतप्रणाश आणि अकृताभ्यामध्ये 2 दोष येतील. संपलं का? राहिलेला विषय कधी जाऊन इथे